गोलंदाजीसाठी राकेश येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय. बॉलचा बाटलाग वन बाउन्स बॉल, तिथून मात्र टर्न शिफ्ट केलाय. गरगणगिरकी घेतली क्षेत्ररक्षकाची, मात्र त्या ठिकाणी फिरकी घेतली. पहिल्याच बॉल मध्ये 2 धावा कुठल्या गेल्यात. एका बाजूला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन वरती या टीमने भर दिलाय. स्ट्राईकला सुशांत, नॉन स्ट्राईकला ओमकार ही जोडी पाहायला मिळते. आणि या आघाडीच्या जोडीकडून पॉवर प्लेच्या या येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातात. या वेळेला मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. कटरचा वापर केला गेला. गोलंदाजीमध्ये अगदी आपण पाहिलं तर राकेश सारखा गोलंदाज जे राकेश मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी आले, राकेशच्या बॅटमधून जास्तीच्या धावा आला नव्हता, परंतु त्यांची साथ मैदानाच्या आत त्यांच्या सहकार्याला सचिनला देखील राहिली होती. यावेळेला मात्र खोदून काढलेला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली आहे. 38 सर्कल मधले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा अगदी ज्या पद्धतीने विचार केला, सातत्यमय पॉवर प्लेच्या षटकात मोठे दणदणीत खणखणीत फटके, इथून मात्र अटके पार झेंडा आपल्याला रोवायचा असेल, लावायचा असेल, विजयी पताका या भगव्या चषकाची आपल्याला हाती घ्यायची असेल ना, तर तुम्हाला रक्ताचं पाणी करावं लागेल. या क्रीडा नगरीमध्ये खेळत असताना आज तुम्हाला घाम गाळावं लागेल. या स्पर्धेमध्ये दमदार, शानदार आणि वजनदार स्पर्धा जी आपण पाहतोय, ऐकतोय, बघतोय, भगवा चषक 2025. या स्पर्धेचे शिल्पकार, ज्या स्पर्धेचे शिलेदार मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सातत्यपूर्ण सॅटर्डे संडे म्हटलं, वीकेंडचा सुरुवातीचा थरार, एंडिंग मुवमेंटचा थरार जो आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला देखील मिळतो. आणि संध्याकाळच्या सत्रात अनेक क्रीडादर्दी या क्रिकेट खेळासाठी गर्दी करत असताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलाय फटका, चेंडूचा पाठलाग, रेस लागली आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत, वाट पाहिली जाईल परंतु वाट लावली जाते. गोलंदाजी मैदानाच्या आत 4 धावा त्या ठिकाणी मिळतात. चौकार आलाय. जला 7-78चा बाटला करायचा. अगदी आपण पाहिलेत ना, एका टीमला पॅनल्टी दिली गेली आणि त्यामुळे की काय या धावा जास्तीच्या बनताना पाहायला मिळाला. जिथे 72 होता तिथे प्लस केल्या गेल्या 5 धावा एका टीमच्या मायनस केल्या गेल्या. इथून मात्र ब्लॉक पद्धतीचा बॉल त्या ठिकाणी टाकला गेला. एकच धाव घेतली आहे. 21 धावाच्या मदतीने स्कोर कार्डवरती एकूण धावा झाल्यात तब्बल फक्त आणि फक्त 8 धावा. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये सेम सिच्युएशन पाहायला मिळाली होती, परंतु तदनंतर या स्पर्धेमध्ये जसं तगडं आव्हान त्यांच्या कानावरती पडलं ना, तिथून पुढे बॅटमधून जास्तीचा धावा येत असताना पाहायला देखील मिळाला. चारी हरी भगवा रंग जो आपल्याला पाहायला मिळतोय भगव्या चषकामध्ये येत असताना, भगव्या चषकामध्ये खेळत असताना, आणि भगव्या चषकाचं अनावरण जे आपण पाहतोय आजच्या पहिल्या दिवशी. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. या पद्धतीने दूरवरचा प्रवास करून क्षेत्ररक्षक येत आहेत. धाव कंप्लीट केली जाते. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती तब्बल पहिल्या 6 बॉलमध्ये बिनगणाच्या मोबदल्यात धावा झाल्यात एकूण 10. पहिल्या इनिंगमध्ये जर अगदी आपण पाहिलं होतं, पहिल्या इनिंगमध्ये एकूण 9 धावा आल्या होत्या, परंतु आता 1 धाव प्लस झाली आहे. सेकंड इनिंगमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. येणाऱ्या 5 षटकांचा अजूनही खेळ शेष आहे. काय घडणार आणि काय बिघडणार येणाऱ्या 5 षटकांमध्ये कळून चुकणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा भगवा चषक 2025चा थरार.
गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतात. दशरथ रथाप्रमाणे साथ द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दशरथ यांना आपल्या टीमसाठी बॉल सुपूर्द केला गेलाय. पहिला बॉल दशरथचा उडवलाय, पाठवलाय, ठोकलाय. जा बॉल शोधून आणा. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 षटकार. एक नंबरचं काम त्यांनी केलंय. असं म्हणतात ना, फोटो काढायला वेळ लागत नाही, वेळ लागतो ती स्वतःची इमेज बनवायला. आणि ती इमेज आज युवा सेना शाखा अध्यक्ष श्री राहुल तुर्बाडकर साहेब यांनी केली आहे. या विभागामध्ये येत असताना क्रिकेट असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, आणि या विविध क्षेत्राच्या माध्यमातून येणारी अनेक मोठमोठी नावं, त्या नावांना पुढे नेण्याचं काम, त्यांना जोपासण्याचं काम, त्यांचा वसानी वारसा चालवण्याचं काम आज राहुलजी तुर्बाडकर साहेबांच्या वतीने केलं गेलंय. यांचं देखील विशेष आभार मानावे लागतील अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून. दुसरा षटकाचा खेळ जसा चालू झाला ना, तसा अगदी धावांमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 6 ठोकला, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती आता येत असताना पाहायला मिळत आहेत सुशांत, जे आता शांत बसणार नाही आहेत या स्पर्धेमध्ये. मॅच नंबर 2 जी आपण पाहतोय, या बेला बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वेगाने धाव कंप्लीट केली जाते. चित्याची चपळाईने हरणाचा वेध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव जशी तुम्ही बहाल करताय ना, या धावा कुठे ना कुठे तरी या उत्तरार्धामध्ये म्हणजे सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला जास्तीच्या माग ठरताना पाहायला देखील मिळतील. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 18. अगदी लकी आकडा राहिलाय. तो पॉवर प्लेच्या षटकाचा खडपूस समाचार अगदी आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये पहिले 2 षटक जेव्हा कंप्लीट झाले होते ना, त्यावेळेला 17 धावा होत्या, परंतु इथून मात्र 18 झाल्यात. येणाऱ्या काही बॉल मध्ये अजून जर चौका षटकार आले तर चांगल्या पद्धतीने धावा होतील, कारण का त्यांना ठाऊक आहे आपल्या टीम मध्ये काही खेळाडू अनुपस्थित होते आणि त्यामुळेच की काय आपल्या टीमला पेनल्टी दिली गेली होती आणि त्यामुळे 5 धावा या आपल्या प्लस झाल्या होत्या, प्रतिस्पर्धी संघाच्या मायनस झाल्या होत्या. या चर्चा क्रीडा नगरीच्या आतमध्ये सातत्यपूर्ण होत असतात. आपण मित्रांनो, आपल्याला विशेष विनंती असेल, आपण ही स्पर्धा खेळत असताना नियम जितके महत्त्वाचे आहेत तितका प्रत्येकासाठी वेळ हा फार महत्त्वाचा असं आहे, कारण का आपण क्रिकेट खेळतो, एक प्रोफेशनल खेळाडू आहात. मुंबई शहर, मुंबई उपनगर सारख्या विभागामधून येणारे अनेक नामांकित चर्चेत राहणारी नावं या विभागाने दिली. खारदांडा यावेळेला मात्र बॅटची हलकी शिकाडा, डॉट बॉल याही वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक आता केलंय या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक 36 बॉल म्हणजे 6 षटकांमध्ये जवळजवळ 78 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं. या आधीचा सामना जो आपण पाहिला अगदी लो स्कोरिंगचा मॅच पाहायला मिळाला, परंतु ती मॅच जी फक्त 4 षटकांची होती, तो सामना अगदी वेळेमुळे त्या षटकांमध्ये बदल केला गेला आणि त्यामुळेच की काय तिथे मात्र षटकं देखील कमी करण्यात आली. परंतु आता दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना उडवलेला बॉल कव्हर्स मध्ये, बॅटची हलकी शिकाडा, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव घेतली आहे, दुसरा प्रयत्न केला जातोय. वेगाने बॉल फेकी करणं, तत्वर मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. एकूण 2 धावा द्वैर धाव्याच्या मदतीने त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय. षटक नंबर 2 संपलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती बनल्या धावा एकूण 20 म्हणजे 40 धावां. इथून मात्र 4 षटकांचा खेळ शेष आहे आणि 4 षटकांचा अगदी विचार केला 24 बॉल मध्ये 58 धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. 24 बॉल 58 धावा, एक तगडं आणि मोठं वन. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे ना, क्रिकेटच्या खेळाने अनेक वेळेला भल्या बलांना वेळ लावलाय. भल्या बलांचे रंग रूप अक्षरशः रूपरेषा बदलली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत टर्निंग पॉईंट शिफ्ट होणारे सामने जे आपण पाहिले होते कारदांडा प्रीमियर लीग मध्ये येत असताना खेळत असताना अनेक नामांकित खेळाडू, नव्या टॅलेंटचे, युवा टॅलेंटचे खेळाडू ज्या वेळेला पडद्याच्या समोर आले आणि त्यांचा राहिलेला खेळ, त्यांचाही गुणगौरव या मुख्य व्यासपीठावरती केला गेला. मयूरजी तरकारी साहेब त्या स्पर्धेचे शिल्पकार होते, शिलेदार होते आणि
त्या शिलेदारांनी अगदी आगामी कालावधीमधल्या खेळाडूंना हा जो एक दर्जेदार प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. 24 बॉल 58 धावा जे आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात राकेश. तिसरा आणि महत्वपूर्ण षटक. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. आयुष्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. आयुष्यामध्ये आपण अशा टप्प्यावरती आल्यावरती कुठे ना कुठेतरी आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो आणि स्पर्धेमध्ये येत असताना अगदी स्पर्धेमधल्या क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना कुठल्या ना कुठल्या टप्प्यात तुम्हाला तो निर्णय घेणं फार महत्वाचा असतो आणि तो निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खेळ संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. फेरबदल केल्या गेल्यानंतर या क्रीडा नगरीमध्ये आता खेळ कोणाचा दमदार होणार हे पाहणं देखील फार महत्वाचं असेल. राकेश गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात षटक नंबर 3. पहिला बॉल तिथून मात्र उडवलाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव येते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 21 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. पहा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असतं. ज्यावेळेला एखादा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करतो, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना त्यांना गोलंदाजी चाचपडत कुठे ना तरी टाकावी लागते. हे एक अस्त्र राहिलंय क्रिकेट मधलं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मधील. या वेळेला खूपच बाहेरच्या शेण टाकलाय. बॉल व्हाईट बॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. स्क्वेअर बॉल दिलाय. पंचांचा इशारा आलाय. समांतर म्हणजे धावा मिळतील त्या अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. एकूण धावा झाल्यात 22 धावा. 22 रन स्कोर कार्ड वरती होत असताना बनत असताना पाहायला देखील मिळतात. भगवा चषक 2025 थरार. या वेळेला तिथून मात्र समोर दिशेने मारायचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न फसलाय. विकेट नंबर 1. खेळाडू नंबर पहिला, हादरा क्रमांक पहिला, धक्का क्रमांक पहिला त्या ठिकाणी बसतोय संघाला. ओमकार ठाणेकर बॅक टू द पॅव्हलियन. असताना पाहायला मिळतात. विकेट एक आली आहे. खेळाडू पहिला बाद झालाय परंतु धावा मात्र इथे स्थिरावताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजांनी डॉमिनेट केलं होतं तसंच चित्र आता थोडंसं विचित्र होत असताना क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. आडव्या बॅटने खेळत असताना आल्या स्वागत केलंय चौकाराने. 4 धावा. सिक्स रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 26 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. या वेळेला समोरच्या दिशेने मारलाय. ओव्हर दी बॉलर हेड. बॉल चाललाय. वन्स अगेन षटकार. 6 धावा ठोकल्यात. काय सुरुवात केली आहे. एक चौकार, एक षटकार, तडाके बंद फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तोडफोड फटकेबाजी.
याही वेळेला समोर दिशेने मारला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक कॅच साठी कॉल असेल. विथ हो जेल ड्रॉप केला गेलाय. मोठा मासा गळाला लागला परंतु आता त्या खेळाडूला बाद करणं थोडंसं अयशस्वी त्या ठिकाणी ठरतायत. दूरवरचा प्रवास करून आले, बॉल कॅच करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी राहिलाय. यामुळे की काय आता आणखीन एक जीवदान होत असताना मिळत असताना पाहायला देखील मिळतंय. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, एकूण धावा झाल्या 33 रन्स, 30 धावा, 78चा पाठलाग करायचा आहे या षटकामधील. आणि या ओव्हरमधील शेवटचा बॉल जो तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु येणाऱ्या 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांची महत्वपूर्ण वेळ अजूनही शेष असेल. डावखुरू हाताचे फलंदाज सुशांत स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळतात. या वेळेला सुशांतच्या बॅटचा बोलबाला परंतु इथे संपलाय. विकेट नंबर 2, 1 मोर विकेट डाऊन. सुशांतला भावेश येत असताना पाहायला मिळतात. पा एक खेळाडू कुठे ना कुठेतरी त्या खेळाडूची संधी मिळाली होती. त्या खेळाडूला बाद करण्यात थोडेसे अयशस्वी झाले परंतु त्यांच्या साथीदाराला बॅक टू द पॅव्हिलियन करण्याचं काम त्यांनी केलं. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. येणारे 18 बॉल शेष आहेत आणि 18 बॉल मध्ये एकूण धावा करायच्या आहेत 45 धावा या ठिकाणी येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायच्या आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं 33 धावा पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये 27 होत्या. परंतु आता उत्तरार्धाच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं ना तर 33 धावा आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता करायच्या आहेत 45 रन्स त्या ठिकाणी करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दशरथ येत असताना पाहायला मिळतात. 18 बॉल 45 धावांचं समीकरण, मित जुळत गणित, मित जित सूत्र आणि मित जित सत्र जे या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅच नंबर 2 मध्ये चित्तथरारक लढतीमध्ये पार पडताना पाहायला मिळणार का, हा देखील एक प्रश्नचिन्ह असेल. कारण का 18 बॉल 45 धावा जितक्या वाटतात साध्या सोप्या आहेत परंतु या साध्या सोप्या नाही आहेत. सर्व कामगिरी ही आता गोलंदाजी वरती असेल. पहिला बॉल इथून मात्र उडवला आहे. मिस टायमिंग थोडासा राहिला आहे. नो मॅच मध्ये बॉल पडल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला देखील मिळते. विनीत आणि त्यांच्या साथीला भावेश, 2 खेळाडू बाद झालेत. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. मॅच नंबर 2 6 षटकांची आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच अगदी भगवमय वातावरण, चारी हारी अगदी आपण पाहिलं, जिथे तिथे पाहिलं भगवा भगवा भगवा. आणि या विभागामध्ये येत असताना आजच्या आणि उद्याच्या दिवसात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भगव्या चषकाची चर्चा देखील राहील. या वेळेला समोरच्या दिशेने ठोकलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, सिक्सर. आणि भावेश यांची बॅट आता बोलताना पाहायला मिळते. दुपारच्या या रखरखत्या उन्हामध्ये आगीचे गोळे ओकावेत अशी बॅट आता फटके देखील ठोकताना टाकताना पाहायला मिळते. भावेश थांबायचं नाव घेत नाहीयेत. अगदी एक दर्जेदार नाव ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळते आणि त्यांच्या बॅटचा, त्यांच्या बॅटिंगचा, त्यांच्या फलंदाजीचा, त्यांच्या टीमचा तर सध्याच्या घडीला सेकंड इनिंग मध्ये बोलबाला राहताना पाहायला देखील मिळतोय.
यावेळेला समोर दिशेने उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे. अगदी समोरची दिशा पाहिली ना, कुठे ना कुठेतरी आडव्या बॅटने ज्या ज्या वेळेला फटके येतात समोरच्या दिशेने असा बॉल अलगद अगदी स्पीडने येत असताना पाहायला मिळतो. परंतु काही वेळेला बॉल अनेक वेळेला उसळी घेत असताना टेक ऑफ घेत असताना पाहायला देखील मिळतो. असे किस्से आपण या क्रीडा नगरीमध्ये येत असताना पाहिले देखील, बघितले देखील आणि त्या तिथून मात्र अनेक सामने झुकले देखील. परंतु या मॅच मध्ये तसं चित्र होणार का? करणार तर कोण करणार? एका बाजूला विनीत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे साथीदार भावेश हे पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करायचा होता आणि तो केलाय विनीत यांच्या बॅट मधून. वन्स अगेन षटकार. षटक संपले होते तेव्हा धावा होता तब्बल 33, परंतु जसं सुपूर्द केलं गेलं षटक, पहिला बॉल अगदी ज्या पद्धतीने पहिला या षटकातील पहिला बॉल एक धाव आली, तदनंतरचा बॉल षटकार, तदनंतरचा तिसरा बॉल एक धाव, परंतु तदनंतरचा चौथा बॉल देखील षटकार आला. म्हणजेच या 4 बॉलमध्ये जवळजवळ अगदी विचार केला 14 धावा अजूनपर्यंत राहिल्यात. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ इथून मात्र शेष. या वेळेला मात्र थोडेसे नाराज आहेत, परंतु नाराज तो महाराज. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं 5 बॉल कंप्लीट झाले, 5 बॉलचा अगदी आपण खेळ पाहिला. स्कोर कार्डवरती 47 धावा पाहायला मिळतात, 2 विकेटच्या मोबदल्यात. अगदी आपण पाहिलं ना, उशिराल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना, ज्या टीमने टॉस जिंकला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, परंतु एक टीम, त्या टीम मध्ये 5 खेळाडू उपस्थित नव्हते. त्यामुळेच की काय त्यांच्या टीमला पेनल्टी म्हणून 5 रन एक्स्ट्राचे दिले गेले आणि त्या संघाने बनवलं होतं 72. फायटिंग टोटल झाल्या होता 77-78 धावांचं लक्ष त्या ठिकाणी ठेवल्यानंतर यावेळेला विनीत सारख्या खेळाडूला टिपला जेल आणि संपलाय विनीत सारख्या मोठ्या खेळाडूचा खेळ. विकेट नंबर उर्वरित शेष आहेत आणि 12 बॉल मध्ये आता करायच्या आहेत या क्रीडा नगरीमध्ये 31 धावा. मॅच नंबर 2 आणि विकेट देखील गेल्या 3. स्कोर कार्डचा अगदी विचार केला एकूण धावा झाला तब्बल 47. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4थ्या षटकामध्ये जास्तीत धावा आल्या, 2 षटक आले देखील, परंतु विनीत सारख्या खेळाडूला एक बाद करणं त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान त्यांनी पार केलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 31 धावांचं समीकरण. भावेश आणि सूरज ही जुनी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल उडवलाय, तिथून मात्र नो मॅच लॉन मध्ये बॉल पडलाय. एकच धाव आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक ऍड होत असताना पाहायला मिळते. 48 धावा, 48 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. जर संघ 4 ते 5 धावेने पराभूत झाला तर त्यांच्या मनाला कुठे ना कुठेतरी धडकी बनवणारी ही मॅच त्यांच्यासाठी असेल, कारण का 5 धावा आपण कुठे बहाल केल्या, त्या 5 धावांची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. पैशाची किंमत तुम्ही मोजता. आपण म्हणतो ना, जी गोष्ट खरेदी या ठिकाणी टाइम लिमिट असेल, आपण टाइम मध्येच सामने कंप्लीट करायचे. विनंती असेल, पंच पॅनल आहेत त्या ठिकाणी. 11 बॉल 30 धावांची आवश्यकता. आपल्याला एका इनिंगसाठी तब्बल 30 मिनिटं आणि 30 मिनिटाच्या आधीमध्ये आपण ही इनिंग कंप्लीट करायची. त्याच्यामुळे विशेष या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं. मी आपलं लक्ष वेधेन.
हो हो, या वेळेला मात्र खूपच बाहेरच्या दिशेने टाकला गेलेला बॉल, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. म्हणजेच तर काय, आता येणारा बॉल फ्री हिट, आणि या फ्री हिटच्या बॉलवरती मोठा हिट खेळावा लागेल. चला, पंचांशी वादविवाद करू नका. चला, या ठिकाणी डिसिजन आलाय, आयोजक आणि पंचांचा निर्णय आलाय, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. विनंती असेल, चला क्षेत्ररक्षक जाणून घ्या. आयोजकांचा निर्णय आलाय, पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी अवेलेबल नसेल, त्याच्यामुळे या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन, याची देखील आपण नोंद घ्या. स्कोर कार्ड वरती 49 धावा होत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने मारलेला बॉल फ्री हिटचा बॉल होता, परंतु त्या ठिकाणी सेलिब्रेशन अगदी एका बाजूला पाहायला मिळालं होतं, परंतु त्यातल्या त्यात फ्री हिटच्या बॉलवरती मोठा हिट खेळता आलेला नाहीये. मोठा हिट खेळायचा असेल, या मॅच मध्ये तगडं आव्हान तुम्हाला टिकून खेळायचं असेल, तर कुठे ना कुठेतरी झुकून देखील खेळावं लागेल. पुष्पा मधला डायलॉग मारून चालणार नाहीये क्रिकेटमध्ये, की मॅच झुकेगा नाही साला. क्रिकेटमध्ये झुकायचं असेल तरच तुम्हाला टिकावं लागेल या स्पर्धेमध्ये. तू एका बाजूला ज्या टीमने जास्तीच्या धावा बनवला होता, त्या जास्तीच्या धावा आता बहाल करतात की काय, या गोष्टी देखील पाहणं फार महत्वाचं असेल. या वेळेला मात्र तिथून आडव्या बाटने घेण्याचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह केलेला बॉल, एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मिसफील्ड अगदी शेवटच्या काही मुवमेंट मध्ये होत असताना पाहायला मिळते. जिथे एक होती तिथे दोन का देतायत. या धावा तुम्हाला उत्तरार्धामध्ये फार महागड्या आणि महत्वाच्या असतील, एवढं मात्र निश्चित. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, एकूण धावा झाल्यात 52, 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जे आता 9 चेंडू मध्ये 26 धावा इथून पुढे करायच्यात. 9 बॉल 26 धावा. येणाऱ्या 3 बॉल मध्ये जर एकाच दुसरे मोठे स्ट्रोक आले ना, तर ही मॅच नंबर 2 बनू देखील शकते. तू भावेश आणि सूरज ती कामगिरी करणार का? होय, या वेळेला मात्र विकेट आली आहे. महत्वाच्या मुवमेंटला विकेट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय तो 4था. खेळ होतोय तो बाद. भावेश कोण कोणाची लावणार वाट, कोण कोणाची साथ फिरवणार पाठ. मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथून मात्र आडव्या बॅटने खेळला होता जरूर, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक राहिलाय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल येत असताना आता संघ पराभवाच्या दिशेने हळूहळू हळूहळू वाटचाल करत असताना पाहायला देखील मिळतोय. पहिल्या मॅचचा विजय संघ उद्धव किंग आणि चालू मॅचचा विजय संघ. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस ही मॅच संपली की लगेचच मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला आपण या ठिकाणी करणार आहोत. या वेळेला मात्र क्लीन अँड बोल्ड म्हणजे शेवटच्या बॉल मध्ये आली आहे विकेट. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता करायच्या फक्त कर्णधार आपण जिथे कुठे असाल तर आपण प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. यानंतर आपला सामना जो खेळला जाईल पहिल्या मॅचचा विजय संघ किंग उद्धव आणि चालू मॅचचा विजय संघ या दोन टीम दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. परंतु येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 26 धावा. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्तीची घाई करा विनंती असेल. पंच पॅनल त्यांच्याकडून विशेष सूचना येतात वारंवार. आपण क्षेत्ररक्षण त्वरित सर्व ऑलरेडी आपण जास्तीचा वेळ खर्च केलात या इनिंग मध्ये. शेवटचं नियंत्रण षटक आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये एकूण धावा करायच्या 26. डावखुरी हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दर्पण गोलंदाजीसाठी गणेश टू दर्पण असा मारा हा क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 26ची आवश्यकता असताना आडव्या बॅटने हलकासा फटका खेळा. एक धाव घेतली आहे. दुसरा प्रयत्न केला जातोय. बॉल फेकी केला गेलाय परंतु वेगाने त्या ठिकाणी धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. चित्याची चपळाई धरणाचा वेध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक छोटी धाव घेतली परंतु दुसरी धाव घेणं आणि त्यासाठी आपल्या सहकार्याला भाग पाडणं हे त्याच्यासाठी आणि त्याच्या टीमसाठी फार महत्त्वाचं होतं. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्या तब्बल 24 धावा 24 रन्स इथून बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच उद्धव किंगचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. चालू मॅचचा विजय संघ आणि आपल्यामध्ये नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल. आडव्या बॅटने खेळलाय उडवलाय बॉल. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा बॉल. षटकार 6 धावा. आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये एकूण धावा करायच्यात 18. जे त्यांचे फॅन्स सपोर्ट करायला आलेत ते पण दबावामध्ये आहेत. फलंदाज देखील दबावामध्ये आहेत. गोलंदाज देखील दबावामध्ये आहेत. 4 बॉल 18 करायचे आहेत. ओ हो या वेळेला या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आता सामना येऊन राहिला 3 बॉल 18 धावा. ऑफ साइड ऑप्शन भन्नाट पेसने भन्नाट वेगाने बॉल टाकला. कटरचा वापर किंबहुना इथे करायचा होता आणि तो देखील केला गेला या शेवटच्या षटकामध्ये. 3 बॉल मध्ये आता करायच्यात एकूण 18 धावा. या वेळेला मात्र पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर बॉल दंडित केला जातोय. व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलने एक धाव त्या ठिकाणी ऍड होत असताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 61 धावा 61 रन स्कोर कार्ड वरती होत असताना बनत असताना पाहायला देखील मिळतात. 5 धावा कुठे एक्स्ट्रा खर्च केल्या त्यातल्या त्यात खेळाडू आजच्या दिवसात उपस्थित नव्हते, अनुपस्थित होते आणि त्यामुळेच की काय एकूण
6 धावा प्रतिस्पर्धी टीमला बहाल करल्या गेल्या. चेकअप केलं जाईल. तिसऱ्या पंचांना कुठे ना कुठे रेफर केलं जात आहे. हा डिसिजन कितपत महत्त्वाचा राहतो हे पाहणं देखील फार महत्त्वाचं आहे. आजचा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा भगवा चषक 2025 मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची असणारी स्पर्धा दुपारच्या सत्रातील मॅच नंबर 2 जी आपल्याला पाहायला मिळते. चला बाकीचे खेळाडू आपण वादविवाद करू नका. आपण क्षेत्ररक्षण जोडून घ्या. निर्णय आला की लगेच आपण मॅच ऑन करणार आहोत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल आलाय. एक धाव ऍड इथून मात्र होत असताना पाहायला मिळेल. जास्तीचा वेळ खर्च करू नका चर्चा सत्रामध्ये. आयोजकांना सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे, आपणच खेळतोय आणि आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. जो बॉल अगदी स्क्वेअर बॉल टाकला गेला, व्हाईट बॉल आला. तिसऱ्या पंचांना रेफर केलं होतं. या वेळेला मात्र समोर देशाने खेळलेला बॉल, परंतु आता या मॅच मध्ये काहीशी औपचारिकता शेष राहिली की काय. काही ना काहीतरी उपाधी दिली जाते. नशिबाचा झाला राणी माझा वडापाव. वडापाव तुम्हाला खायचा आहे, खेळायचा आहे, करायचा आहे, परंतु या मॅच मधील जो तगडं आव्हान या वेळेला मात्र आडव्या बाटने खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु या मॅच मध्ये एक मजबूत पकड बनवणारा संघ जो सध्याच्या घडीला क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकला. टॉस जिंकता ज्या संघाने टार्गेट सेट केलं, वेट करून खेळा आणि वेट करून खेळल्यानंतर या दुसऱ्या मॅचचा अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना संपलाय. षटकार आलाय, परंतु लेट आलाय, थेट आलाय आणि या षटकाराने धावा झाल्यात तब्बल 69 धावा झाल्यात. 5 रन पेनल्टीचे दिले गेले आणि त्यामुळे की काय हा संघ थोडासा अडचणीत सापडताना पाहायला मिळाला. संघ विजेता झालाय म्हणजेच मरुवाई संघ होतोय विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि उद्धव किंग आणि मरुवाई या दोन्ही टीमचे कर्णधार आपण करणार आहोत. मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला उजव्या बाजूला टॉस दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण या टॉस करण्यासाठी आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. घाटकोपर आणि त्यातल्या त्यात रायगडच्या क्रिकेट पंधरडी मधला सध्याच्या घडीला अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहणारं एक दिग्गज नाव, दिग्गज व्यक्तिमत्व जे आपल्याला पाहायला मिळतंय. निलेशजी पवार सर यांचा आवाज आपण टॉस बॉक्स मध्ये ऐकणार आहोत. थँक्यू. चला या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन समीर महाब्दी यांच्या शुभ हस्ते